वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. हा विषय वाणिज्य शाखेचा म्हणजेच कॉमर्स या शाखेचा आहे. यामधील प्रकरण क्रमांक 3 किंवा तिसरं प्रकरण लघुउद्योग व व्यवसाय या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत म्हणजे जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपण सोडवणार आहोत. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला अ. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. विधाने पुन्हा लिहा असा शब्द दिला आहे म्हणजेच काय तर विधान लिहायचं, अचूक उत्तराचा पर्याय निवडायचा, रिकाम्या जागी तो लिहायचा आणि त्याच्याखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने. म्हणजे पूर्ण विधान लिहून मग उत्तर लिहायचे, फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही. आणि एक एक ओळ सोडून अशी विधानं लिहायची आहेत म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. 1. भारतामध्ये टिंबटिंब समस्या हा ज्वलंत प्रश्न आहे. पर्याय अ. रोजगार, ब. बेकारी, क. प्रदूषण. उत्तराचा अचूक पर्याय आहे बेकारी. पूर्ण वाक्यात लिहायचं, भारतामध्ये बेकारी हा ज्वलंत प्रश्न आहे. बेकारी या शब्दाखाली 2 रेषा मारायच्या. 2. भारत हा टिंबटिंब प्रधान देश आहे. पर्याय अ. मनुष्यबळ, ब. अर्थ, क. सामग्री. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे मनुष्यबळ. 3. टिंबटिंब दराने होणारा वीज पुरवठा, वीज कपात, खंडित वीज पुरवठा यामुळे उत्पादकतेवर परिणाम होतो. पर्याय अ. जादा, ब. कमी, क. सरासरी. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे जादा. क्रमांक 4चं विधान. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी टिंबटिंब पर्यावरणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पर्याय अ. व्यावसायिक, ब. नैसर्गिक, क. राजकीय. उत्तराचा अचूक पर्याय आहे व्यावसायिक. 5. लघुउद्योग हे टिंबटिंब प्रधान असतात. पर्याय अ. अर्थ, ब. शक्ती, क. मनुष्यबळ. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे मनुष्यबळ प्रधान असतात. 6. व्यवसाय सुरू करण्याची कल्पना उद्योजकाच्या मनात येणे ही व्यवसाय सुरू करण्याची टिंबटिंब पायरी आहे. पर्याय अ. प्रथम, ब. द्वितीय, क. तृतीय. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे प्रथम पायरी आहे. 7. देशाच्या औद्योगिक निर्यातीमध्ये लघुउद्योगाचा वाटा टिंबटिंब असतो. पर्याय अ. 40%, ब. 60%, क. 20%. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे 40%. ब प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामधल्या बाबी पाहू. अ. सूक्ष्म उत्पादन क्षेत्र, ब. पारंपरिक उद्योग लघुउद्योग, क. नोंदणी, ड. मनुष्यबळ आणि ई. सायकल. ब गटामध्ये 10 बाबी आहेत म्हणजे 5च जोड्या लागतील, 5 जोड्या लागणार नाहीत. 1. हातमाग, 2. अकुशल किंवा कुशल, 3. 25 लाख रुपयेपेक्षा जास्त नाही, 4. 40% निर्यात, 5. 1 लाख रुपयापेक्षा जास्त नाही, 6. जिल्हा उद्योग केंद्र, 7. विपणन समस्या, 8. आधुनिक लघुउद्योग, 9. प्रकल्प मूल्यांकन आणि 10. खर्च कार्यक्षमता. आपण जोड्या कशा लागतात ते पाहूया. अ ची जोडी आहे तिसरी म्हणजे सूक्ष्म उत्पादन क्षेत्र, त्याची जोडी लागणार आहे 25 लाख रुपयापेक्षा जास्त नाही. नंतर दुसरी ब ची जोडी आहे पहिली म्हणजे पारंपरिक लघुउद्योग, 1. हातमाग. नंतर क ची जोडी आहे 6. क. नोंदणी, जिल्हा उद्योग केंद्र. नंतर ड ची जोडी आहे 2 म्हणजे मनुष्यबळ, अकुशल किंवा कुशल. आणि शेवटची जोडी आहे ई. 8 म्हणजे सायकल, आधुनिक लघुउद्योग. प्रश्न क्रमांक क. योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. 1. भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणारे क्षेत्र. उत्तर आहे लघुउद्योग.
2. विजेचा वापर परंतु 50पेक्षा कमी कर्मचारी असणारा उद्योग. उत्तर किंवा शब्दसमूह लघु उद्योग. प्रश्न क्रमांक ड. चूक की बरोबर ते लिहा. 1. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक समतोल राखण्यासाठी लघु उद्योगांचा विकास झाला पाहिजे. हे विधान बरोबर आहे. 2. बहुतांशी लघु उद्योग हे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतात. विधान चूक आहे. 3. लघु उद्योगांना अल्प व्याजदराने सहजपणे कर्ज उपलब्ध होते. विधान चूक आहे. 4. स्पर्धेमध्ये लघु उद्योग टिकू शकत नाहीत. विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक ई. गटात न बसणारा शब्द शोधा किंवा विसंगत शब्द शोधा. 1. काथ्या, सुटे भाग, हातमाग, उद्योग, हस्त, कला. आणि गटात न बसणारा शब्द आहे सुटे भाग. 2. सायकलचे सुटे भाग, रेशीम उद्योग, विद्युत उपकरणे, शिलाई यंत्र. आणि गटात न बसणारा शब्द रेशीम उद्योग. प्रश्न क्रमांक फ. खालील विधाने पूर्ण करा. 1. टिंबटिंब उद्योग हे देशाच्या विकासाला हातभार लावतात. उत्तराच्या ठिकाणी शब्द लिहायचा अचूक लघु उद्योग. 2. लघु उद्योग टिंबटिंब क्रमांकाची सगळ्यात मोठी रोजगार निर्मिती करणारी संस्था आहे. उत्तर आहे तिथे 2ऱ्या क्रमांकाची. 3. लघु उद्योगांना वस्तूच्या टिंबटिंब उत्पादन किमतीचा फायदा होतो. 3ऱ्याचं उत्तर आहे कमी उत्पादन किमतीचा फायदा होतो. 4. लघु उद्योग हे टिंबटिंब प्रधान असतात. उत्तर आहे मनुष्यबळ प्रधान असतात. 5. लघु उद्योगांना मोठ्या उद्योगांपेक्षा टिंबटिंब भांडवल लागते. उत्तर आहे अचूक कमी भांडवल लागते. आणि 6. लघु उद्योग घरगुती उत्पादने तसेच टिंबटिंब उत्पादने बनवतात. उत्तर आहे औद्योगिक उत्पादने बनवतात. ग प्रश्न आहे खालील कंसातील अचूक पर्याय निवडा. म्हणजे इथे कंसात शब्द दिले ते रिकाम्या जागी लिहायचेत. लघु उत्पादन क्षेत्र, सूक्ष्म उत्पादन क्षेत्र, सूक्ष्म सेवा क्षेत्र, मध्यम उत्पादन क्षेत्र, लघु सेवा क्षेत्र या रिकाम्या जागी लिहायच्या आहेत. या बाबी जोड्या लावामध्ये अ आणि ब गटामध्ये. क्रमांक 1. 25 लाख रुपयापेक्षा जास्त पण 5 कोटी रुपयापेक्षा जास्त नाही. तर त्याचं इथे उत्तर येणार आहे लघु उत्पादन क्षेत्र. 2. इथे रिकामी जागा आहे 25 लाख रुपयापेक्षा जास्त नाही. तिथे उत्तर येणार आहे सूक्ष्म उत्पादन क्षेत्र. 3. 5 कोटी रुपयापेक्षा जास्त पण 10 कोटी रुपयापेक्षा जास्त नाही. इथे उत्तर येणार आहे रिकाम्या चौकटीत मध्यम उत्पादन क्षेत्र. 4. रिकामी चौकट आहे 10 लाख रुपयापेक्षा जास्त नाही. तिथे उत्तर येणार आहे सूक्ष्म सेवा क्षेत्र. आणि 5. 10 लाख रुपयापेक्षा जास्त पण 2 कोटी रुपयापेक्षा जास्त नाही. इथे उत्तर येणार आहे शेवटी लघु सेवा क्षेत्र. अशा प्रकारे कंसातले अचूक पर्याय इथं निवडलेले आहेत. प्रश्न ह. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. लघु उद्योग म्हणजे काय? 2. पारंपरिक लघु उद्योगाची उदाहरणे द्या. 3. आधुनिक लघु उद्योगाची उदाहरणे द्या. एका वाक्यात लिहायचं आहे उत्तर. 1. लघु उद्योग म्हणजे काय? उत्तर. जे उद्योग यंत्रसामग्री, रोजंदारीवर अथवा विशिष्ट मजुरीवर नेमलेले कामगार व वीज यांच्या सहाय्याने वस्तूंचे लहान प्रमाणावर उत्पादन करतात अशा उद्योगांना लघु उद्योग म्हणतात. एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. क्रमांक 2. पारंपरिक लघु उद्योगाची उदाहरणे द्या. उत्तर. 1. खादी व ग्रामीण उद्योग. 2. रेशीम उद्योग. 3. हस्तकला उद्योग. 4. हातमाग उद्योग इत्यादी पारंपरिक लघु उद्योग आहेत. एका वाक्यात उत्तर लिहायचे. 3. आधुनिक लघु उद्योगाची उदाहरणे द्या. उत्तर. 1. सायकलचे सुटे भाग बनवणे. 2. शिलाई मशीन बनवणे. 3. विद्युत उपकरणे तयार करणे इत्यादी आधुनिक लघु उद्योगाची उदाहरणे आहेत. प्रश्न ई आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य दिलेलं आहे, एक शब्द त्यामध्ये चुकलेला आहे, तो दुरुस्त करायचा आहे अधोरेखित केलेले शब्द आणि पूर्ण वाक्य लिहायचं आहे पुन्हा. 1. भारतात रोजगाराची समस्या अधिक गंभीर बनलेली आहे. रोजगाराची शब्द चुकलेला आहे, दुरुस्त करू आपण. तिथे लिहायचं बेरोजगारीची समस्या. 2. भारत हा साधनप्रधान देश आहे. साधन शब्द दुरुस्त करून लिहू आपण श्रमप्रधान देश आहे.
3. लघु उद्योग आधुनिक तंत्रज्ञान वापरतात. आधुनिक शब्द दुरुस्त करून लिहू. कालबाह्य, पारंपरिक किंवा जुने, 3पैकी कुठलाही शब्द लिहिलं तरी बरोबर येईल. आणि क्रमांक 4. लघु उद्योग अधिक भांडवलाने सुरू केले जातात. अधिक शब्दाच्या ऐवजी लिहायचं, कमी भांडवलाने सुरू केले जातात. 5. व्यवसाय प्रकल्प ही लघु उद्योग स्थापन करण्याची पहिली पायरी. व्यवसाय प्रकल्प या जागी शब्द लिहायचा. उद्योग व्यवसायाची निवड. योग्य क्रम लावा. प्रश्न आहे, क्रम लावायचा आहे दिलेल्या बाबींचा. जागेची निवड, उत्पादनाची निवड, व्यवसाय प्रकल्प आणि तंत्रज्ञानाची निवड. याचा क्रम असा राहील: उत्पादनाची निवड, जागेची निवड, तंत्रज्ञानाची निवड आणि व्यवसाय प्रकल्प. प्रश्न क्रमांक 2. संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 1. लघु उद्योग. 2. सेवा क्षेत्र. 3. लघु किंवा सूक्ष्म व्यवसाय. 4. पारंपरिक लघु उद्योग क्षेत्र आणि 5. आधुनिक लघु उद्योग क्षेत्र. आपण संकल्पना स्पष्ट करूया. क्रमांक 1. लघु उद्योग. उत्तर: 1. लघु उद्योग म्हणजे असा उद्योग ज्यामध्ये लहान प्रमाणात वस्तू व सेवांचे उत्पादन केले जाते व बाजारपेठेमध्ये विक्री केली जाते. पारंपरिक पद्धतीने हा उद्योग लहान प्रमाणात संघटित केला जातो. यंत्रसामग्री, वीज व कामगारांच्या मदतीने वस्तू व सेवांचे उत्पादन केले जाते. लघु उद्योगाचे सध्या 2 गट केलेले आढळतात. विजेचा वापर केला जातो परंतु 50पेक्षा कमी कर्मचारी असलेला उद्योग. व विजेचा वापर न करता 50पेक्षा जास्त व 100पेक्षा कमी कर्मचारी असलेला लघु उद्योग. या व्यतिरिक्त उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री, इमारत, भांडवलाचे प्रमाण यावरून सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग व मध्यम उद्योग असेही प्रकार केलेले आहेत. 2. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा 2006 नुसार लघु उद्योग या व्यवसाय क्षेत्राचे प्रमुख 2 प्रकार केलेले आहेत व त्यानुसार उत्पादन क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये भांडवल गुंतवणुकीचे निकष यावर केलेले आहेत. सेवा क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी भांडवल गुंतवणूक निकष निश्चित केलेले आहेत. ज्या देशांमध्ये भांडवलाची कमतरता व मुबलक रोजगार उपलब्ध आहे अशा देशांमध्ये लघु उद्योग महत्त्वाची भूमिका पार पाडतात. संकल्पना स्पष्ट करायची आहे. 2. सेवा क्षेत्र. उत्तर: 1. भारतामध्ये लघु उद्योग व्यवसाय 2 क्षेत्रामध्ये विभागलेला आहे. उत्पादन क्षेत्रातील लघु उद्योग व सेवा क्षेत्रातील लघु उद्योग. सेवा क्षेत्रामध्ये दृश्य व अदृश्य स्वरूपात मोठ्या उद्योग क्षेत्रांसाठी व तसेच समाजसाठी पूरक कार्य केली जातात. सेवा क्षेत्रामध्ये मुख्यतः हॉटेल, पर्यटन, वाहतूक, गोदामे, संदेशवहनाची माध्यमे, विमा इत्यादी सेवा पुरवण्याचे उद्योग केले जातात. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सेवा क्षेत्र फार महत्त्वाची भूमिका पार पाडते. भारताच्या ढोबळ उत्पादनामध्ये 53% हिस्सा सेवा क्षेत्राचा आहे. अनेक नवीन उद्योजकांना या सेवा क्षेत्रामध्ये उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध होते. 2. MSMED ॲक्ट 2006च्या अनुसार सेवा क्षेत्राचे वर्गीकरण सूक्ष्म, लघु व मध्यम सेवा क्षेत्र असे केले जाते. भांडवल गुंतवणूक मर्यादेवरून त्याचा अर्थ पुढील प्रमाणे तक्त्याद्वारे स्पष्ट होतो. इथे तक्ता दिलाय. व्यवसाय आणि उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीचं प्रमाण. सूक्ष्म सेवा क्षेत्र 10 लाख रुपयापेक्षा जास्त नाही. लघु सेवा क्षेत्र 10 लाख रुपयापेक्षा जास्त पण 2 कोटी रुपयापेक्षा जास्त नाही. मध्यम सेवा क्षेत्र 2 कोटी रुपयापेक्षा जास्त पण 5 कोटी रुपयापेक्षा जास्त नाही. संकल्पना स्पष्ट करा. अतिलघु व्यवसाय. उत्तर: 1. अतिलघु उद्योग व्यवसायाला सूक्ष्म व्यवसाय असेही म्हटले जाते. अतिलघु व्यवसाय प्रामुख्याने 2 प्रकारांमध्ये विभागले जातात. MSMED ॲक्ट 2006च्या कायद्यातील तरतुदीनुसार उत्पादन क्षेत्रातील अतिलघु व्यवसाय, सेवा क्षेत्रातील अतिलघु व्यवसाय. या प्रत्येक प्रकारामध्ये उत्पादन क्षेत्रात किती भांडवल गुंतवणूक असावी व सेवा क्षेत्रामध्ये किती भांडवल गुंतवणूक असावी याचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. 2. उत्पादन क्षेत्राशी संबंधित सूक्ष्म किंवा लघु व्यवसाय असेल तर त्यासाठी 25 लाख रुपयापेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक असून चालत नाही.
जर सूक्ष्म किंवा लघु व्यवसाय हा सेवा क्षेत्राशी संबंधित असेल तर 10 लाख रुपयापेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक या क्षेत्रामध्ये असून चालत नाही. वरीलप्रमाणे भांडवलाची मर्यादा पाळणाऱ्या उद्योगांचा समावेश अतिलघु किंवा सूक्ष्म उद्योग व्यवसायामध्ये होतो. संकल्पना स्पष्ट करा. 4. पारंपरिक उद्योग क्षेत्र. उत्तर 1. पारंपरिक लघु उद्योग क्षेत्र म्हणजे ज्या उद्योग क्षेत्रामध्ये पारंपरिक कला कौशल्यांचा उपयोग करून वस्तूंचे उत्पादन हे यंत्र, वीज व कुशल कारागीर यांच्या मदतीने केले जाते असा उद्योग होय. या उद्योग क्षेत्रामुळे आपल्या भारतीय संस्कृतीतील पारंपरिक कलांची जपणूक केली जाते. स्पर्धेच्या युगातही हा उद्योग आपला विशेष ठसा उमटवून उभा असल्याचे दिसते. 2. पारंपरिक उद्योग क्षेत्रामध्ये सध्याच्या काळातही हातमाग, हस्तकौशल्य, काथ्यापासून वस्तू बनवणारे उद्योग, रेशीम उद्योग व महत्त्वाची भूमिका बजावणारा खादी व ग्रामीण उद्योग विशेष करून आढळतात. देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक कुशल कारागीर अत्यंत देखण्या स्वरूपात विविध वस्तूंचे उत्पादन करतात. संकल्पना स्पष्ट करायची. 5. आधुनिक उद्योग क्षेत्र. उत्तर 1. आधुनिक लघु उद्योग क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्यामध्ये पारंपरिक उद्योग व्यवसायाव्यतिरिक्त यांत्रिक पद्धतींचा उपयोग करून कुशल व प्रशिक्षित कामगारांचा वापर करून वस्तूंचे उत्पादन केले जाते. आधुनिक लघु उद्योगांमध्ये विशिष्ट उत्पादन करण्यासाठी विशिष्ट प्रकारची यंत्रसामग्री व कच्चा माल उपयोगात आणला जातो. त्यावर प्रक्रिया करून अंतिम वस्तू बनवली जाते. या उद्योग क्षेत्रातील उत्पादने ही मोठ्या उद्योगांना पुरवली जातात. मोठे उद्योग हे सर्व सुटे भाग एकत्र करून मोठे उत्पादन तयार करतात. 2. आधुनिक लघु उद्योग क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पुढील प्रकारचे उद्योग कार्यरत असलेले दिसतात. सायकलचे सुटे भाग तयार करणे, शिलाई यंत्र बनवणे, ब्लेड्स, रेझर्स तयार करणे, विद्युत उपकरणे तयार करणे. भारतामध्ये आजही ग्रामीण भाग मोठा असल्याने अशा प्रकारचे छोटे लघु उद्योग ग्रामीण भागाच्या समस्या सोडवण्यासाठी मोठा हातभार लावतात. विशेषतः रोजगाराची समस्या सोडवण्यात लघु उद्योग यशस्वी होतो. प्रश्न 3. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. 1. श्रीराम यांना सायकलीसाठीचे भाग बनविण्याचा लघु उद्योग सुरू करायचा आहे. आता ही परिस्थिती किंवा घटना दिली आहे, त्यावर प्रश्न आहेत. 1. लघु उद्योग स्थापनेतली पहिली पायरी कोणती? त्याचं उत्तर आहे उद्योग किंवा व्यवसायाची निवड. 2. श्रीराम ज्या क्षेत्रात व्यवसाय करू इच्छित आहेत ते क्षेत्र ओळखा. ते क्षेत्र आहे उत्पादन क्षेत्र. आणि क्रमांक 3. लघु उद्योगाचा कोणताही एक फायदा सांगा. त्याचं उत्तर पाहायचं आहे. याच प्रकरणामध्ये प्रश्न 7 आहे. त्यातला दुसरा प्रश्न आहे लघु उद्योगाचे फायदे. ते बरेच फायदे दिले, त्यातला कुठलाही एक फायदा तुम्ही लिहा. प्रश्न 7व्यामधला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर इथे पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. लघु उद्योगाचे कोणतेही 4 महत्त्व स्पष्ट करा. 2. लघु उद्योगाचे कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा. 3. लघु उद्योगासमोरील कोणतेही 4 आव्हाने स्पष्ट करा. आता याची जी उत्तरं आहेत ते प्रश्न 7मधील 4था प्रश्न पाहायचा, ते पहिलं उत्तर मिळेल की लघु उद्योगाचे कोणतेही 4 महत्त्व. तिथे महत्त्व असणारे सगळे मुद्दे घेतले, त्यातले कुठलेही 4 लिहा. नंतर लघु उद्योगाचे 4 फायदे लिहायचे, तर प्रश्न 7व्यामधला दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर. फायदे अनेक दिले, त्यातले कोणतेही 4 लिहा. आणि तिसरा प्रश्न आहे लघु उद्योगासमोरील 4 आव्हाने किंवा समस्या आहे, त्याचं उत्तर देखील 7व्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न. 4था प्रश्न हा थोडक्यात लिहायचा आहे आणि 7वा दीर्घोत्तरी आहे. मग तिथे मी सविस्तर उत्तर घेतले, त्यातले 4 मुद्दे तुम्ही इथे लिहा. प्रश्न क्रमांक 5. खालील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. सर्वसाधारणपणे लघु उद्योग हे आजारी असतात. 2. लघु उद्योगासाठी अल्प भांडवल लागते. 3. लघु उद्योगांना समस्यांना सामोरे जावे लागते. आपण सकारण स्पष्टीकरण करूया. क्रमांक 1. सर्वसाधारणपणे लघु उद्योग हे आजारी असतात. उत्तर 1. आजारी उद्योग म्हणजे उद्योगातील आर्थिक कमकुवतपणा होय. जेव्हा एखाद्या उद्योग व्यवसायाला सातत्याने तोटा होतो व दैनंदिन उद्योग चालवणे अशक्य होते, खेळते भांडवल उपलब्ध नसते, अशा सर्व परिस्थितीला आजारी उद्योग म्हणतात. उद्योग आजारी असण्याचे 2 प्रकार दिसून येतात. अंतर्गत कारणांमुळे,
व बहिर्गत किंवा बाह्य कारणांमुळे. 2. अंतर्गत कारणांमध्ये कुशल कामगारांचा अभाव, चुकीचे नियोजन, येणे म्हणजे उधारीची वसुलीची समस्या, आधुनिकीकरणाचा अभाव, कर्मचाऱ्यांची कमी उत्पादन क्षमता, विजेचा तुटवडा इत्यादी घटकांचा समावेश होतो. बाह्य कारणांमध्ये खेळत्या भांडवलाची कमतरता, अपुरा कर्ज पुरवठा, कच्च्या मालाची कमतरता, मोठ्या उद्योग समूहाबरोबर स्पर्धा, बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा इत्यादी घटकांचा समावेश होतो. 3. लघु उद्योगाचे हे आजारपण कमी करायचे एक मोठे आव्हान देशासमोर आहे. जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, दर्जेदार कच्च्या मालाचा पुरवठा वाढला, कुशल कामगार उपलब्ध झाले, वाहतूक समस्या सोडवली गेली तर हे आजारपण कमी होऊ शकेल. भारतातील आजारी उद्योगांची कारणे व त्यांचे प्रमाण दर्शवणारा तक्ता पुढील प्रमाणे. आता या तक्त्यामध्ये आजारी उद्योगाची कारणं आणि त्या नोंदणीकृत उद्योगांची संख्या टक्केवारीत दिली आणि नोंदणी नसलेल्या उद्योगांची संख्याही टक्केवारीत दिली आहे. 1. भांडवलाची कमतरता 48% नोंदणीकृत उद्योग आणि नोंदणी नसलेले 47%. 2. मागणीचा अभाव 71.6%, 84.1%. 3. कच्च्या मालाची उणीव 15.1%, 15.2%. 4. अपुरा वीज पुरवठा 21.4%, 14.8%. 5. कामगार समस्या 7.4%, 5.1%. 6. विपणन समस्या 44.5%, 41.2%. 7. साधन संपत्तीतील अभाव 10.6%, 12.9%. आणि 8. व्यवस्थापन समस्या 5.5%, 5.1%. दुसरा प्रश्न, कारण स्पष्ट करायचे. 2. लघु उद्योगांसाठी अल्प भांडवल लागते. उत्तर. 1. लघु उद्योग हे श्रमप्रधान उद्योग व्यवसाय आहेत. लघु उद्योगांमध्ये जास्तीत जास्त श्रमिक कामासाठी नियुक्त केले जातात व यंत्राचा वापर कमीत कमी केला जातो. लघु उद्योगांमध्ये वस्तूच्या एकूण उत्पादन खर्चामध्ये सर्वाधिक प्रमाण मजुरीचा खर्च म्हणजे लेबर कॉस्ट याचे असते. सर्वसाधारणपणे या उद्योगामधून ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन केले जाते. उदाहरणार्थ लहान मुलांची खेळणी, सौंदर्य प्रसाधने, खाद्यतेल इत्यादी. विकसनशील देशातील लोकसंख्येमध्ये अशिक्षित, प्रशिक्षित, गरीब, सर्वसामान्य लोकांची संख्या मोठी असते व या लोकांना रोजगार देण्याची क्षमता लघु उद्योगांमध्ये असते. 2. लघु उद्योगामध्ये आधुनिक यंत्रसामग्री, उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान याच्याऐवजी सर्वसाधारण यंत्रे व जास्तीत जास्त मजूर कामावर नियुक्त केले जातात. मानवी हाताळणी मोठ्या प्रमाणात असते. लघु उद्योगांमध्ये भांडवली वस्तूंमध्ये कमी गुंतवणूक असते, कारण या उद्योगामध्ये उच्च तंत्र कौशल्य असणाऱ्या यंत्राचा व साधनांचा उत्पादनासाठी वापर केला जात नाही. मोठ्या उद्योगधंद्यामध्ये जास्तीत जास्त क्रिया यांत्रिक असतात व खेळत्या भांडवलाचेही प्रमाण मोठे असते. तिसरं आहे कारण लघु उद्योगासमोर आव्हाने आहेत. या प्रश्नाचं उत्तर पण प्रश्न 7व्यामधील प्रश्न 1चं उत्तर लिहायचं. लघु उद्योगामधील आव्हाने म्हणजेच समस्या होय आणि याचं उत्तर तिथे सविस्तर घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्न सोडवा. 1. लघु उद्योगाचा अर्थ स्पष्ट करा. 2. लघु उद्योगाचे महत्त्व विशद करा. 3. भांडवलाच्या कमतरतेचा लघु उद्योगावर होणारा परिणाम थोडक्यात स्पष्ट करा. 4. लघु उद्योगांना भेडसावणाऱ्या कोणत्याही 5 समस्या सांगा. 5. रोजगार निर्मितीमध्ये लघु उद्योगाची भूमिका स्पष्ट करा. आता काही प्रश्न डबल आलेले आहेत, त्यामुळे आपण उत्तर पाहूया त्याचं. पहिला प्रश्न, लघु उद्योगाचा अर्थ स्पष्ट करा. आता ह्याचं उत्तर जे आहे, प्रश्न दुसरा आपण घेतला आहे त्यातलं 1चं उत्तर, संज्ञा स्पष्ट करा आहे ना लघु उद्योग, ते उत्तर इथं लिहायचं. दुसरा प्रश्न आहे लघु उद्योगाचे महत्त्व विशद करा. याचं उत्तर आहे प्रश्न 7व्यामधील प्रश्न 4थ्याचं उत्तर इथं लिहायचं. डबल प्रश्न आलेले आहेत, पण 7वा प्रश्न सविस्तर आहे, तिथे उत्तर मी घेतलेली आहेत सर्व. नंतर तिसरा प्रश्न आहे भांडवलाच्या कमतरतेचा लघु उद्योगावर होणारा परिणाम स्पष्ट करा. उत्तर. भांडवलाची कमतरता, आर्थिक पुरवठ्याची कमतरता ही लघु उद्योगापुढील सर्वात मोठी गंभीर समस्या आहे. बँकांनी केलेला पतपुरवठा लघु उद्योगांना पुरेसा होत नाही व त्यामुळे लघु उद्योग पतपुरवठ्यासाठी बिगर संस्थात्मक मार्गाचा अवलंब करतात. म्हणजे सावकार, महाजन, व्यापारी, मित्र, नातेवाईक यांच्याकडून कर्ज घेतात. त्यांचे व्याजाचे दर अधिक असतात.
ते व्याजदर भरणे म्हणजे उद्योगांचे आर्थिक शोषणच असते. प्रश्न क्रमांक 4, लघु उद्योगांना भेडसावणाऱ्या कोणत्याही 5 समस्या सांगा. याचं उत्तर प्रश्न 7 मधील प्रश्न 1चं उत्तर समस्या आणि आव्हाने एकच उत्तर आहे. 5वा प्रश्न, रोजगार निर्मितीमध्ये लघु उद्योगाची भूमिका स्पष्ट करा. प्रश्न 7 मधील प्रश्न 2चे उत्तर इथे लिहा. प्रश्न 7, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा दीर्घोत्तरी आणि सविस्तर उत्तर लिहायचा प्रश्न आहे. 1, लघु उद्योगांसमोरील आव्हाने स्पष्ट करा. आव्हाने म्हणजेच समस्या स्पष्ट करा असाही घ्यायचा अर्थ. 2, लघु उद्योगांचे फायदे स्पष्ट करा. 3, लघु उद्योगांच्या स्थापनेची प्रक्रिया स्पष्ट करा. 4, लघु उद्योगांचे महत्त्व स्पष्ट करा. 5, भांडवलाचा व कच्च्या मालाचा अभाव हे लघु उद्योगांच्या अल्प आजाराचे कारण आहे हे स्पष्ट करा. आपण आता सविस्तर उत्तर पाहूया. क्रमांक 1, लघु उद्योगांच्या समोरील आव्हाने स्पष्ट करा. उत्तर, लघु उद्योगांच्या समस्या किंवा आव्हाने पुढीलप्रमाणे विशद करता येतील. 1, उत्पादनाच्या जुन्या पद्धती. लघु उद्योगांमधील थोडेच घटक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तूंचे उत्पादन करतात. बाकी इतर सर्व उद्योगांमध्ये जुनेच व कालबाह्य झालेले तंत्रज्ञान वापरले जाते. जुन्या तंत्रामुळे उत्पादनाचा खर्च वाढतो व उत्पादन शक्ती कमी होते. लघु उद्योग नवनवे शोध व संशोधन यासाठी प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे उद्योगाची उत्पादकता कमी राहते. 2, भांडवलाची कमतरता. आधुनिक आर्थिक पतपुरवठ्याची कमतरता ही लघु उद्योगांपुढील सर्वात गंभीर समस्या आहे. बँकांनी केलेला पतपुरवठा लघु उद्योगांना पुरेसा होत नाही व त्यामुळे लघु उद्योग पतपुरवठ्यासाठी बिगर संस्थात्मक मार्गाचा अवलंब करतात. म्हणजे सावकार, महाजन, व्यापारी, मित्र, नातेवाईक यांच्याकडून कर्ज घेतात. त्यांचे व्याजाचे दर अधिक असतात. ते व्याजदर भरणे म्हणजे उद्योगांचे आर्थिक शोषणच असते. 3, कच्च्या मालाची कमतरता. सर्वसाधारणपणे लघु उद्योग हे स्थानिक किंवा परिसरातील उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून असतात. स्थानिक बाजारपेठेत व्यापारी मध्यस्थांचा शिरकाव झालेला असल्यामुळे ते लघु उद्योगांना जास्त किंमत आकारून कच्च्या मालाचा पुरवठा करतात. अनेक वेळेला नैसर्गिक आपत्तीमुळेही कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होतो. 4, कामगार समस्या. ग्रामीण भागामध्ये रोजगार मागणाऱ्यांची संख्या मोठी असते, परंतु कुशल कामगारांची मात्र उणीव आढळते. परिणामी अर्धकुशल किंवा अकुशल कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागते. त्यामुळे कामगारांची कमी कार्यक्षमता, अधिक गैरहजेरी, असमाधानकारक काम यासारख्या समस्या निर्माण होतात. व्यवसायाच्या आर्थिक मर्यादेमुळे कमी पगारावर कामगारांना नियुक्त करावे लागते व परिणामी तज्ज्ञ व हुशार कामगार काम सोडून जातात. 5, विपणन विषयक समस्या. कुठल्याही उत्पादनासाठी केवळ वस्तूचे दर्जेदार उत्पादन करणे एवढेच महत्त्वाचे नसून त्या वस्तूसाठी विपणन व्यवस्था म्हणजे विस्तृत बाजारपेठ निर्माण करणे हेही महत्त्वाचे असते. लघु उद्योगाची आर्थिक क्षमता कमी असल्यामुळे ते आपल्या उत्पादनासाठी जाहिरात करून मोठी बाजारपेठ मिळवू शकत नाहीत. बऱ्याच वेळी उद्योजक मध्यस्थावर अवलंबून असतात. 6, वाहतूक समस्या. लघु उद्योगांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. कारखान्यापर्यंत कच्च्या मालाची वाहतूक करणे, कारखान्यापासून बाजारपेठेपर्यंत पक्का माल वाहून नेणे याचा खर्च मोठा होतो. शिवाय वाहतुकीच्या साधनांची कमतरताही असते. वेळेत माल न पोहोचल्याने आर्थिक नुकसान होते. 7, आजारी उद्योग. जे लघु उद्योग स्वतःला आर्थिक आधार देऊ शकत नाहीत, थोडक्यात आर्थिकदृष्ट्या दुबळे होतात, अशा लघु उद्योगांना आजारी लघु उद्योग म्हणतात. आजारपणाची कारणे अंतर्गत व बाह्य स्वरूपाची असतात. अंतर्गत कारणांमध्ये कुशल कामगारांचा अभाव, विपणन कौशल्याचा अभाव, चुकीचे नियोजन, आधुनिकतेचा अभाव अशी असतात. तर बाह्य कारणांमध्ये खेळत्या भांडवलाची कमतरता, कच्च्या मालाची कमतरता, मोठ्या उद्योगांबरोबर स्पर्धा अशा प्रकारची असतात. 8, इंधनाची कमतरता व अपुरा पुरवठा. ग्रामीण भागामध्ये विजेची समस्या मोठी असते. वीज कपात, वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा, कमी अधिक दाबाने वीज पुरवठा, जादा दराने होणारा वीज पुरवठा इत्यादी कारणांमुळे नियमित उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
उत्पादन खर्च वाढतो व नुकसान होते. 9. वैश्विक स्पर्धा म्हणजे जागतिक स्पर्धा. आजच्या आधुनिक युगामध्ये वस्तूला जग हे एक बाजारपेठ झाले आहेत. जगातील बहुतेक देशांनी मुक्त स्पर्धा तत्त्व मान्य केले आहे. उदारीकरण, जागतिकीकरण यामुळे मोठ्या उद्योगांच्या बरोबर लघु उद्योग स्पर्धा करू शकत नाहीत. स्पर्धेमध्ये त्यांचा टिकाव लागत नाही. दर्जा, किंमत, वेळेवर पुरवठा या स्पर्धेत ते टिकू शकत नाहीत. प्रश्न दुसरा, सविस्तर उत्तर लिहायचं. लघु उद्योगांचे फायदे स्पष्ट करा. उत्तर, लघु उद्योगांचे फायदे पुढीलप्रमाणे विशद करता येतील. 1. मोठ्या प्रमाणावर रोजगार. लघु उद्योगांमध्ये रोजगार निर्माण करण्याची मोठी क्षमता असते. इतर मोठ्या उद्योगांपेक्षा श्रम या घटकाचा सर्वात जास्त वापर लघु उद्योगामध्ये केला जातो. लघु उद्योगांची सुरुवात फार कमी कालावधीत होते, त्यामुळे लोकांना त्वरित रोजगार उपलब्ध होतात. 2. अल्प भांडवलावर व्यवसाय. लघु उद्योग स्थापनेसाठी फार मोठे भांडवल आवश्यक नसते. सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग व मध्यम उद्योगासाठी MSMED कायदा 2006 नुसार भांडवलाच्या मर्यादा निश्चित केलेल्या आहेत व त्यानुसार भांडवल गुंतवणूक करावी लागते. लघु उद्योगांना इतर उद्योगांपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कमी भांडवल लागते. क्रमांक 3. स्थानिक संसाधनांचा विनियोग. लघु उद्योग त्यांच्या कच्च्या मालासाठी स्थानिक संसाधनांवर अवलंबून असतात. या उलट जी स्थानिक संसाधने असतात त्यावरच आधारित त्या भागामध्ये लघु उद्योग सुरू केले जातात. त्यामुळे स्थानिक संसाधने जी पडून असतात त्यांचा राष्ट्रीय उत्पादनात सहभाग वाढतो. 4. औद्योगिक उत्पादनात वाढ. लघु उद्योगामध्ये गृहोपयोगी वस्तूंबरोबरच औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक घटकांचे उत्पादन केले जाते. उदाहरणार्थ, मोठ्या उद्योगांना लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन लघु उद्योगातून केले जाते. देशाच्या औद्योगिक उत्पादनातील महत्त्वाचा हिस्सा लघु उद्योग उत्पादित करतात. 5. निर्यातीमधील योगदान. भारतामधील औद्योगिक वस्तू निर्यातीमधील जवळजवळ 40% हिस्सा हा लघु उद्योगांच्या उत्पादनांचा आहे. या निर्यातीमध्ये पायमोजे, लहान मुलांचे कपडे, रत्ने आणि दागदागिने, हस्तकौशल्याच्या वस्तू, काथ्यापासून बनवलेल्या वस्तू, लोकरीचे तयार कपडे, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, रासायनिक व रसायन यातील उत्पादने, मोठ्या प्रमाणावरील यांत्रिक माल यांचा भारतीय निर्यातीमध्ये मोठा वाटा आहे. जे मोठ्या प्रमाणावर उद्योग करतात त्यांच्या निर्यातीमध्येही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लघु उद्योगांचा वाटा असतो व त्यामुळे बहुमूल्य असे परकीय चलन मिळते. 6. न्याय्य वाटप. देशामध्ये मोठ्या उद्योगांची निर्मिती होते तेव्हा आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होत असते. काही मोठ्या उद्योजकांकडे सर्व आर्थिक संपत्ती एकवटते. परंतु देशातील ग्रामीण भागांमध्ये लघु उद्योग वाढतात तेव्हा आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन संपत्तीचे न्याय्य वाटप होते. यातूनच सामाजिक व आर्थिक कल्याण साधले जाते. 7. विदेशी चलनाची मिळकत. लघु उद्योगामधून उत्पादित झालेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात, त्यामुळे विदेशी चलन देशामध्ये येते. त्याचवेळी आयात कमी केल्यामुळे देशातील चलन कमी प्रमाणात बाहेर जाते. लघु उद्योगांच्या स्थापनेसाठी विदेशातून यंत्र किंवा तंत्र आयात करावे लागत नाही, त्यामुळे देशातील चलन बाहेर जात नाही. मोठ्या उद्योगांच्या तुलनेने लघु उद्योग हे विदेशी चलन अधिक मिळवून देतात. 8. उद्योजकतेतील संधी. लघु उद्योग सुरू करण्यासाठी अल्प भांडवल लागते, तसेच फार मोठे तांत्रिक ज्ञान किंवा व्यवस्थापकीय कौशल्यही आवश्यक नसते. त्यामुळे नवीन, तरुण, होतकरू उद्योजक यशस्वीही होतात. 9. खर्चात बचत. लघु उद्योगामध्ये सूक्ष्म उत्पादन पद्धतीचा वापर केला जातो, त्यामुळे चांगल्या दर्जाच्या वस्तू कमी उत्पादन खर्चामध्ये तयार केल्या जातात. मोठ्या उद्योगांच्या तुलनेत उत्पादनाचा खर्च व व्यवस्थापकीय खर्च कमी येतो. 10. स्थलांतरात घट. ग्रामीण क्षेत्रामध्ये लघु उद्योग सुरू झाल्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. ग्रामीण किंवा निमशहरी भागातील लोक रोजगारासाठी स्थलांतर करून मोठ्या शहराकडे जात नाहीत. मोठ्या प्रमाणात स्थलांतरामुळे शहरातील जमीन, पाणी आणि इतर व्यवस्थांवर भार पडतो. परिणामी तेथील राहणीमानाचा दर्जा घसरतो. परंतु लघु उद्योगाच्या वाढीमुळे स्थलांतर कमी होते व प्रादेशिक समतोल साधला जातो.
11. कामातील लवचिकपणा. लघुउद्योग व त्याची कार्यपद्धती लवचिक असते. बदलणाऱ्या फॅशन, आवडीनिवडी, रुचीपालट इत्यादी बाजारपेठेतील गरजेनुसार ते आपल्या उत्पादन पद्धतीमध्ये त्वरित बदल करू शकतात. त्यामुळे नवीन संधींचा जलद फायदा लघुउद्योगांना मिळतो. प्रश्न 3. लघुउद्योगाच्या स्थापनेची प्रक्रिया स्पष्ट करा. सविस्तर उत्तर लिहायचं आहे. उत्तर: लघुउद्योगाच्या स्थापनेची प्रक्रिया पुढीलप्रमाणे विशद करता येईल. 1. उद्योग किंवा व्यवसायाची निवड. नवीन तरुण उद्योजकाला जेव्हा उद्योग सुरू करण्याची इच्छा असते त्यावेळी प्रथम एकल व्यापार पद्धतीने की भागीदारी व्यवसाय पद्धतीने की सहकारी संस्था या तत्त्वावर आधारित व्यवसाय करायचा याचा प्रथम विचार करावा लागतो. उद्योजकाला प्रथम आपल्या स्वतःमधील बलस्थाने व कमकुवत बाजू यांचा विचार करणे आवश्यक असते. या सर्वांचा विचार करून व्यवसायाची निवड उद्योजकाला करावी लागते. त्यानुसार व्यवसायाचा प्रकार व आकारमान याविषयी निर्णय घ्यावा लागतो. 2. व्यावसायिक पर्यावरणाची पाहणी. व्यावसायिक पर्यावरण म्हणजे उद्योग धोरणे, परवाना पद्धती, आर्थिक धोरण, कायदेशीर नियम व अटी, तांत्रिक बाजू यांचा अभ्यास होय. उद्योजकाला उद्योग सुरू करण्यापूर्वी या सर्वांचा अभ्यास करावा लागतो, माहिती जमवावी लागते. 3. उत्पादनाची निवड. उत्पादन क्षेत्रातील कोणत्या उत्पादनाचे किंवा वस्तूचे आपण उत्पादन करायचे आहे किंवा सेवा क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रातील सेवा उद्योग सुरू करायचा आहे याचा निर्णय प्रथम उद्योजकाला घ्यावा लागतो. निर्णय घेताना उपलब्ध बाजारपेठ, स्पर्धा यांचा संपूर्ण अभ्यास करावा लागतो. 4. जागेची निवड. उद्योग कोणत्या जागे किंवा ठिकाणी सुरू करावा याचा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागतो. बाजारपेठेचे अंतर, कच्च्या मालाची वाहतूक, वाहतुकीची साधने, आधुनिक पायाभूत सुविधा इत्यादींचा विचार करून जागेची निवड करणे आवश्यक असते. 5. तंत्रज्ञानाची निवड. आधुनिक काळामध्ये उत्पादनासाठी यंत्र व तंत्र अद्ययावत असावे लागते. उद्योजकाला उपलब्ध तंत्राची माहिती घेणे, त्यांचा तुलनात्मक अभ्यास करणे व त्यातून सर्वोत्कृष्ट तंत्राची निवड करणे आवश्यक असते. 6. प्रकल्प तयार करणे. प्रत्येक उद्योग व्यवसायाचा आराखडा तयार करून त्याची एकूण किंमत किती हे निश्चित करणे आवश्यक असते. व्यवसायाच्या विविध खर्चविषयक बाजू लक्षात घेऊन प्रत्येकाचे खर्चविषयक मूल्यमापन करणे व त्याची पद्धतशीर मांडणी प्रत्यक्ष कागदावर करणे म्हणजे प्रकल्प तयार करणे होय. उद्योजकाला प्रकल्प तयार करीत असताना आर्थिक, तांत्रिक, बाजारपेठ, सामाजिक व व्यवस्थापकीय या सर्व दृष्टीने विचार करावा लागतो. प्रकल्प अहवालाचा उपयोग वित्त संस्थांकडून अर्थपुरवठ्यासाठीही होत असतो. 7. अर्थपुरवठा. प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये अर्थपुरवठ्याला खूप महत्त्व असते. शरीरातील रक्तवाहिन्यांप्रमाणेच उद्योग व्यवसायांमध्ये अर्थपुरवठ्याला महत्त्व असते. वित्तीय संस्थांच्या अटी व शर्ती, त्यांची कार्यपद्धती विचारात घेऊन संपर्क करावा लागतो. तसेच गरज पडल्यास बिगर वित्तीय संस्था म्हणजे सावकार, व्यापारी, पुरवठादार, मित्र, नातेवाईक यांच्याकडूनही अर्थविषयक गरज पूर्ण करून घ्यावी लागते. 8. नोंदणी. प्रत्येक उद्योग व्यवसायाला वेळेत व योग्य फी भरून जिल्हा उद्योग केंद्राकडे आपल्या उद्योग व्यवसायाची नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणीकृत उद्योग असेल तर सरकारी योजनांचा लाभ मिळवता येतो. नोंदणीकृत व्यवसायाला एक कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. 9. संसाधने व्यवस्था. नवीन उद्योजकाला व्यवसायाची नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे लागते. भौतिक संसाधने. भौतिक संसाधनामध्ये जमीन, यंत्रसामग्री, वीज, पाणी इत्यादींचा समावेश होतो. उत्पादन निश्चित झाल्यानंतर जमीन वाटणी, यंत्राची जागा इत्यादी निश्चित कराव्या लागतात. वीज व पाणीपुरवठा व्यवस्था. जागेची आखणी निश्चित झाल्यानंतर विजेची व्यवस्था व पाणी व्यवस्था करणे हे उद्योजकाचे महत्त्वाचे काम असते. वीज जोडणी खर्चात कशी बचत करता येईल याचा विचार करावा लागतो. तसेच पाण्याची उपलब्धता, आवश्यक पाणी पुरवठा, त्याचा खर्च यांचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते. कर्मचारी भरती. उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असते. नवीन उद्योजकाला कोणत्या कामासाठी कोणत्या प्रकारच्या किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे
याचा विचार करून कुशल अकुशल, प्रशिक्षित अप्रशिक्षित तंत्रज्ञांची निवड व भरती करावी लागते. 10. उत्पादन आणि विपणन. उद्योग स्थापनेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्योजकाला प्रत्यक्ष उत्पादन कार्य सुरू करावे लागते. उत्तम व दर्जेदार ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणे आवश्यक असते. त्यानंतर उत्पादित मालाला बाजारपेठेचा शोध घेणे, वितरकांचा शोध घेणे, आवश्यकता असल्यास जाहिरात करणे व अधिकृत विस्तृत बाजारपेठ मिळवणे हे कार्य उद्योजकाला करावे लागते. 11. पाठपुरावा. उद्योजकाला आपल्या व्यवसायाचे मूल्यमापन करणे आवश्यक असते. भविष्यकालीन विकासाच्या योजना आखणे आवश्यक असते. कामकाजातल्या व व्यवस्थेतल्या चुका शोधून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रश्न 4. लघु उद्योगांचे महत्त्व स्पष्ट करा. सविस्तर उत्तर लिहायचे. उत्तर: लघु उद्योगाचे महत्त्व पुढीलप्रमाणे विशद करता येईल. 1. नोकरीच्या संधी. शेतीनंतर जास्तीत जास्त रोजगार मिळवून देणारे क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्र होय. उद्योग व्यवसाय रोजगाराभिमुख असतात. उद्योगांची रोजगार निर्माण करण्याची क्षमता खूप मोठी असते. लघु उद्योगामुळे ग्रामीण भारतात एकूण रोजगार निर्मितीच्या 45% एवढी रोजगार निर्मिती विविध क्षेत्रात झालेली आहे. 2. प्रादेशिक समतोल. भारतामध्ये सर्व राज्यांचा समान विकास झाला आहे असे दिसत नाही. तसेच एका राज्यामध्येही राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समान विकास झाला आहे असेही दिसत नाही. यालाच प्रादेशिक असमतोल म्हणतात. सरकारच्या धोरणांमुळे ज्या भागात उद्योग व्यवसाय नाहीत अशा ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सवलती दिल्या जातात. उद्योग निर्मितीस प्रोत्साहन दिले जाते व त्यामुळे प्रादेशिक समतोल राखण्यास मदत होते. क्रमांक 3. स्पर्धाशक्ती वाढते. लघु उद्योगातून निर्माण होणाऱ्या वस्तूंचा उत्पादन खर्च कमी असतो. कमी उत्पादन खर्चाचे फायदे लघु उद्योगांना मिळतात. स्पर्धेमध्ये टिकून राहणे शक्य होते. लघु उद्योग स्थापनेचा व चालवण्याचा खर्च मोठ्या उद्योगांच्या तुलनेने कमी असतो. कमी उत्पादन खर्च, कमी इतर खर्च, त्यामुळे वस्तूंची किंमत कमी राहते. त्यामुळे उलाढालीत वाढ होऊन स्पर्धाशक्ती वाढते. क्रमांक 4. नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर. लघु उद्योग हे सर्वसाधारणपणे आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या कच्च्या मालावरच आधारित असतात. याच कच्च्या मालाचा जास्तीत जास्त वापर उत्पादनासाठी केला जातो. स्थानिक संसाधनांच्या वापरामुळे उत्पादन खर्च कमी होतो. त्यामुळे या उद्योगातून मिळणाऱ्या वस्तू ग्राहकांना परवडतील अशा किमतींना उपलब्ध असतात. 5. स्थलांतरात घट. भारतामध्ये ग्रामीण भागातून मोठ्या शहराकडे रोजगार मिळवण्यासाठी लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असताना दिसते. लघु उद्योग हे मुख्यतः ग्रामीण व निमशहरी भागामध्ये निर्माण होत असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना स्थानिक ठिकाणीच रोजगाराची संधी मिळते व त्यामुळे स्थलांतरामध्ये घट झाल्याचे दिसते. 6. मोठ्या उद्योगासाठी पूरक. जास्तीत जास्त मोठे उद्योग हे लघु उद्योगावर अवलंबून असतात. अनेक लघु उद्योग मोठ्या उद्योगांना कच्चा माल किंवा अर्धपक्क्या मालाचा पुरवठा करतात. उदाहरणार्थ, संपूर्ण मोठ्या यंत्राची निर्मिती मोठ्या उद्योगामध्ये होत असली तरी त्या यंत्राचे सुटे भाग वेगवेगळ्या लघु उद्योगामधून तयार केले जातात. उदाहरणार्थ, बजाज स्वतःच्या नावाने बजाज रिक्षा उत्पादित करीत असले तरी त्याचे विविध सुटे भाग म्हणजे पार्ट्स वेगवेगळ्या लघु उद्योगामधून तयार होऊन येत असतात. 7. नव उद्योगांचा विकास. नवीन, तरुण, होतकरू उद्योजकांना या क्षेत्रामध्ये विपुल संधी उपलब्ध असतात. शासनाच्या अनेक योजना, सवलती उपलब्ध असतात. त्यामुळे तांत्रिक किंवा अतांत्रिक कौशल्य, क्षमता असणारे उद्योजक या व्यवसायाकडे आकर्षित होत असतात. प्रश्न 5 आहे, भांडवलाचा व कच्च्या मालाचा अभाव हे लघु उद्योगांच्या अल्प आजाराचे कारण आहे, स्पष्ट करा. आता याचं उत्तर आहे प्रश्न 7 म्हणजे याच प्रश्नामधलं जो पहिला प्रश्न आहे त्यातला मुद्दा क्रमांक 2 आणि 3 त्याचं उत्तर इथे लिहा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.